नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु यस अमोल या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजपासून आपण गणित या विषयाची सिरीज सुरू करणार. गणित विषय सिरीज ही आपण मुख्यतः करून MPSC, त्यामध्ये PSI, STI, ASO तसेच इतर पदांसाठी हा गणित विषय खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने आपण आज गणिताची बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. पहा, बेसिकमध्ये आजचं पहिलं प्रकरण आहे संख्या व त्यांचे प्रकार व त्यावरील क्रिया. पहा, संख्येचे प्रमुख प्रकार. संख्यांचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत आपल्याला तर माहितीच असतील. एक म्हणजे त्यातील नैसर्गिक संख्या, दुसरे आहे समसंख्या, नंतर आहे विषम संख्या, नंतरची संख्या आहे मूळ संख्या, त्यानंतर आहे संयुक्त संख्या, त्यानंतर आहे पूर्ण संख्या. आता आपण संख्याचे खाली पण प्रकार आहेत अजून काही. त्यानंतर विरुद्ध संख्या, त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. आता आपण काय करू, आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय याची व्याख्या पाहू. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्याचा वापर आपण व्यवहारात करतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. ज्या संख्याचा वापर व्यवहारात करतो त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. पहा, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. सुरुवात कशापासून होते? 1 या अंकापासून. आणि नैसर्गिक संख्या किती आता अनंतपर्यंत. 1 पासून सुरू झाली त्याचा अंत नाही, म्हणजेच अनंत होय. या सर्व संख्या कशा आता नैसर्गिक संख्या 1 2 3 अप टू अनंत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची, ऋण संख्या कधीच नैसर्गिक संख्या नसतात. आणि अजून एक, शून्याचा समावेश नैसर्गिक संख्येत होत नाही. म्हणजेच पहा, 1 पासून नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून होती? 1 पासून. त्यानंतर आहे समसंख्या. समसंख्या कशाला म्हणते? ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्या म्हणजेच पहा, 0ला पण 0 2 4 6 8, ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यास काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. 0 कशी काय तर पहा, एक्झाम्पलमध्ये 10 ही संख्या आहे, त्याच्या एकच स्थानी काय 0 आहे, याला 2 ने भाग दिला तर काय, म्हणजे समसंख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्यास समसंख्या असे म्हणतात. 2 क्रमावर समसंख्येतील फरक नेहमी काय असतो तर 2चाच फरक कसा पहा, 2 इथे पहा, 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे, 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. ह्या 2 क्रमावर संख्येमध्ये नेहमी 2चाच फरक असतो. त्यानंतर आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जात नाही त्यास, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. पहा, आणि विषम संख्येतील 2 क्रमावर विषम संख्येचा फरक हा सुद्धा 2चाच असतो. फरक
2चाच असतो. त्यानंतर आहे मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्या संख्येने भाग जातो, ज्या संख्येस फक्त 1 आणि ती संख्येने भाग जातो त्यास काय म्हणायचं तर मूळ संख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17. पहा 2 ही संख्या मूळ संख्या आहे, तिला त्या संख्येने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. त्यानंतर आहे पहा 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, बाकी सगळ्या कशा आता विषम आहेत. पहा विषम विषम विषम. 2 ही फक्त एकमेव अशी की जी मूळ संख्या आहे, सममूळ संख्या आहे. 0 आणि 1 ह्या काय मूळ संख्या नाहीत. 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. त्यानंतर आहे संयुक्त संख्या. 2 संख्येच्या गुणाकारातून निर्माण होणारी संख्या म्हणजेच काय तर संयुक्त संख्या. 2 संख्येच्या गुणाकारातून तयार होणारी संख्या. 2 संख्येच्या गुणाकारातून तयार होणारी संख्या, तिला काय म्हणायचं तर संयुक्त संख्या. त्यानंतर आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या बघा कशी तयार होते. 0 व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्याचा समूह तयार होतो. 0 व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्याचा समूह तयार होतो. 0चा वापर व्यवहारात होत नाही, परंतु काही क्रियामध्ये होतो. म्हणून पूर्ण संख्येची सुरुवात होती 0, 1, 2, 3 या काय तर पूर्ण संख्या आहेत. त्यानंतर आहे विरुद्ध संख्या. तर विरुद्ध संख्या म्हणजे काय, एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे परस्पर विरुद्ध. हे कसे असतात, परस्पर विरुद्ध म्हणजेच काय परस्पर आपण विरुद्ध असतात. तर परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या संख्यांना काय म्हणायचं विरुद्ध संख्या असे म्हणतात. पहा तर कशी, पहा एक्झाम्पल घेऊ. 9 एक संख्या, हिची विरुद्ध संख्या काय असणार तर -9. जर यांची बेरीज केली काय येणार याची 0. म्हणजे ज्या 2 संख्येची बेरीज 0 होते त्यांना काय म्हणायचं तर विरुद्ध संख्या असे म्हणायची. उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊ. 5 ची विरुद्ध संख्या काय येणार -5. 7 ची विरुद्ध संख्या काय येणार -7. आणि यांची बेरीज केली तर कधी काय येणार 7 - 7 बरोबर 0. म्हणजे परस्पर विरुद्ध संख्येची बेरीज काय असते 0 असते. त्यानंतर आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येची किंमत पूर्ण असते, ज्या संख्येची किंमत पूर्ण असते तिला काय म्हणतात तर पूर्णांक संख्या असे म्हणतात. तसेच जी संख्या अंश व छेद स्वरूपात लिहिली असतात, छेद नेहमी काय असतो तर छेद नेहमी 1 असतो, तिला काय म्हणायचं तर पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्येत धन व ऋण चिन्ह असणाऱ्या संख्या असतात. धन आणि ऋण चिन्ह असणाऱ्या संख्या असतात. उदाहरणार्थ पहा तर -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 आणि इकडे पण अनंत. हे काय आहेत पूर्णांक संख्या असते. त्यानंतरचे 9वी संख्या आहे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक
अपूर्णांक संख्या. आता इथं अपूर्ण म्हणजे ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते, या संख्येची किंमत कशी असते? अपूर्ण असते. संख्येची किंमत अपूर्ण असते, त्यामुळे तिला काय म्हणते संख्या म्हणायची? तर अपूर्णांक संख्या. म्हणजेच अंश स्वरूपातील संख्या पहा. एक फॉर एक्झाम्पल 9/10 ही संख्या आहे, याची किंमत अपूर्ण असेल, त्याला काय म्हणणार? तर अपूर्णांक संख्या. काय म्हणायचं? तर अपूर्णांक संख्या. अशा प्रकारे आपण आज महत्त्वाचे काही संख्या व संख्येचे प्रकार अभ्यासले आहेत.